नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आपण आज पुण्याची डिश करणार आहे, डिस्को भजे। तर साहित्य बघून घ्या। ह्या मिरच्या घेतलेल्या आहे मी एवढ्या, आणि हळद आहे, सांबार आहे, त्याच्यानंतर जिरं पावडर आहे, धने पावडर आहे, थोडं मिरची पावडर आहे, ओवा आहे, मीठ आहे, आणि वरून मग टाकायसाठी आपण थोडासा मॅगी मसाला आणि मॅगीचा सब्जी मसाला थोडासा मिक्स केलेला आहे, आणि त्याच्यामध्ये थोडंसं काळे मीठ परत टाकलेलं आहे। असा मी मसाला तो तयार केलेला आहे हा। तर आपण आता कृती करूया, कारण की कसं आहे, आपण जेव्हा मिरचीचे भजे करतो, मिरची अशा चोपड्या राहते, केव्हा केव्हा काय होते, ते बेसन असं त्याच्यावर राहत नाही। म्हणून काय करायचं, थोडंसं हलकंसं मिरच्या कढईमधून भाजून घ्यायच्या, म्हणजे मग त्याला असं आपण जेव्हा बेसनात भिजवतो मिरच्या, तेव्हा त्याच्यावर मग बेसन असं राहतं। म्हणून मग थोडंशा गॅस पेटूया आणि मिरच्या आपण हलक्या अशा भाजूया। तर ह्या मिरच्या मी धुतलेल्या आहे आणि पुसून घेतलेल्या आहे। आता ते याला कढईमध्ये आपण आता हलक्याशा भाजूया, म्हणजे भाजल्या म्हणजे मग कसं बेसन असं त्याच्यावर राहत, असं डुबलं की टाकूया। तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहत जा। आणि मी कसं मॅगी मसाला पण टाकलेला आहे, त्याच्यानंतर पावभाजी मसालाही टाकलेला आहे। तर तुम्ही प्रेमास किचनमध्ये गेले की तुम्हाला हे सगळं दिसणार, तर तुम्ही त्याच्यावरून पाहून नक्कीच करा। तर आता याला आपण थोडंसं हलकं असं भाजूया, म्हणजे याच्यावर थोडंसं असं भाजल्याचे हे उमटले की मग ते त्याच्यावर बेसन राहतं चांगलं। अशा मिरच्या झालेल्या आहे, आपण हे अशा केलेल्या आहे अशा मिरच्या। तर आता तेल तापवायला ठेवूया। मिरची पावडर टाकलेला आहे, 1 चम्मच, जिरं पावडर, थोडीशी हळद, धने पावडर, त्यानंतर चवीपुरतं मीठ, आणि हा थोडा ओवा असा बारीक करून टाकूया हाताने, आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। आता तो आपल्या आवडीचा प्रश्न आहे, टाकायचा की नाही टाकायचा तर आणि थोडा हिंग घेतलेला आहे, म्हणजे पचनासाठी चांगलं राहते। एवढा हिंग टाकूया याच्यामध्ये, आणि आता याला भिजवूया। ते भजे काढूया। आपण याला 150 ग्राम बेसन घेतलं असं एवढ्या याला। तर आता हे असे आपण मिरचीची भजे तळून घेतलेले आहे, आणि मग तळल्यानंतर थोडं थंड झाल्यावर त्याला कापायचे आणि मग परत तळून घ्यायचे।
मिरची भजे तयार झालेले आहे, तर काढून घेऊया आपण. आणि ते थंड करून मग आता त्याला कापून घेऊया. थंड झाल्यावर कापायचं, पण ते गरम याच्यात नाही कापायचं. आहे आणि याला तळूया आता. आणि खरंच हे खूप सुंदर म्हणजे चटपटीत होतात हे, आणि खरंच खूप छान लागतात. एकदा तुम्ही असं करून पहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओमध्ये स्किप करू नका आणि कुठून बघता ते नक्कीच मला कळवा, म्हणजे मला चांगलं वाटेल की आपला व्हिडिओ कोण कोण बघते आणि कुठून कुठून बघते. ते याला असं छानपैकी असं क्रिस्पी तळून घ्यायचं. आता ज्याने ही कोणी डिश ज्यांची कोणाची जी आयडिया असेल ते खरोखरच खूपच चांगली आयडिया आहे, खूप छान वाटते मला. तर त्या मिरची भजे असे न कापता त्याच्यापेक्षाही मला हे कापलेले भजे खूपच म्हणजे आवडलेले आहे. आणि नक्कीच खरोखर सांगते मी, तुम्ही नक्कीच करून पहा. तर आता आपण पूर्ण तळून घेऊया, तेल घालून देऊया. छान क्रिस्पी झालेले आहे. पण मैत्रिणींनो, मी काय म्हणते की तुम्हाला जर थोडंसं गरम तेल टाकायचं असेल तर गरम तेल टाकू शकता, आणि सोडा टाकायचं असेल थोडंसं सोडा टाकू शकता. आता तुमचा प्रश्न आहे तुम्ही काय टाकलं. तर मी याच्यात थोडासा हलकासा सोडा टाकला होता, तर तो तुमच्यावर डिपेंड करते. आता इतकं सगळं कोणी बारीक बारीक सांगत नाही, पण मी तुम्हाला सांगणार, काही ना काही टाकावं याच्यामध्ये. आता दुसरं आपलं हे तळून घेऊया. केला आता मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं मी काय काय म्हणजे कसा मसाला केला. तर आता याच्यात हा मसाला असा टाकूया. आणि मग मसाला टाकून थोडंसं टॉस करून टाकायचं, आणि छान चटपटीत होतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.